ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रियाच्या खरा चेहरा समोर आल्यामुळे सगळेजण खूप डिस्टर्ब असतात. तेव्हा जेवायला कोणच येत नसतं, तर सायली सगळ्यांसाठी जेवण बनवून सगळ्यांना जेवायला बोलवते. ती सगळ्यांना म्हणते की मला माहिती आहे प्रियाचा खरा चेहरा आल्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, पण त्याचा अन्नावर का राग काढायचा? काहीही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही आणि अन्न वाया जाऊ द्यायचं नाही, ही आपल्याच घरची शिकवण आहे ना. असं म्हणून ती पुन्हा आजींना एक घास भरवते आणि सगळ्यांना जेवण करायची विनंती करते. तर इकडे ही सायली बोलत असतात. सायली म्हणते अर्जुनला की प्रियाला तर फक्त पुरावे मिटवल्याबद्दल 7 वर्षाची शिक्षा झाली, तिला तर खरं 14 वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे होती. या दोघांचं बोलणं अश्विन येतो आणि बाहेरून ऐकतो. तो म्हणतो नाही 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 14 वर्षाची नाही, प्रियाला तर सरळ फाशीच व्हायला पाहिजे होती. अर्जुन त्याला म्हणतो की तू काय बोलतोयस याचं तुला भान तर आहे का अश्विन? बायकोच्या प्रेमामध्ये तू पूर्ण आंधळा झालास, तुला काहीच दिसत नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो हो आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम, कारण तिचं तुझ्या बायकोसारखं पोटात एक आणि ओठात एक नसतं.